आज या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या तर्फे आम्ही कृषी मंत्री, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे मुख्यमंत्र्याकडे की असे जे माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत, जे विधानमंडळामध्ये पत्ते खेळत आहेत, रम्मी खेळत आहेत, आज आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे, दुबार पेरणीचं संकट आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत। अशा अवस्थेमध्ये या कृषी मंत्र्यांनी विधान भवनामध्ये त्या शेतकऱ्याबद्दल काहीतरी चांगली योजना आणायला पाहिजे होती, पण हे न करता हे कृषी मंत्री विधानमंडळामध्ये रम्मीचा डाव खेळत आहेत। त्याचप्रमाणे आपण मागील 8 महिन्यापासून बघितलं तर हे शेतकऱ्याचा अपमान करत आहेत। मागच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं त्यावेळेस शेतकऱ्यांनी म्हणले की आमच्या शेतीचे पंचनामे करा, तर त्यावेळेस हे कृषी मंत्री कोकाटे साहेब म्हणाले की काय ढेगाचे पंचनामे करायचे। त्याचबरोबर त्यांनी या शेतकऱ्यांना भिकारी म्हणून संबोधलं आणि आता काल परवा दिवशी त्यांनी म्हणलं की सरकार भिकारी आहे। अशा प्रकारचे वक्तव्य हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे करत आहेत, वारंवार शेतकऱ्याचा ते अपमान करत आहेत। खरं पाहिलं तर कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यासाठी दिलासा देण्यासाठी काम केलं पाहिजे। त्याचप्रमाणे आपण एक लातूरची घटना बघितली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्यावेळेस त्या ठिकाणी ते दीपकदादा घाडगे हे कार्यकर्ता त्या ठिकाणी तुमचे मंत्री मंत्रालयामध्ये पत्ते खेळतात, विधानमंडळात पत्ते खेळत आहेत, रम्मीचा डाव खेळत आहेत असं जेव्हा प्रश्न विचारला तर तेव्हा त्यांच्या जे प्रदेश युवक प्रदेशाचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्याला खूप मारहाण केलेली आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे महायुतीचं सरकार आहे हे कार्यकर्त्यावर दबाव आणत आहे आणि कुठल्याही प्रकारचं निवेदन देऊ नये, निवेदन जर दिलं तर त्याला आम्ही मार देऊ, अशा प्रकारचं काम हे महायुती सरकार या ठिकाणी करत आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छितो, आमची संख्या जरी कमी असली, आमचं सरकार जरी नसलं तरी अशा या दबावाला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुमानणार नाही। त्याच्या विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे महायुतीला हे जळ जाईल। आणि आपण बघितलंय शरदचंद्र पवार अजित पवार गटाचे अजून एक आमदार की ज्यांनी संग्राम जगताप त्यांनी आपल्या अल्पसंख्याक त्या लोकांबद्दल ते वाईट शब्द त्यांनी उच्चारले होते, पण तरीही आपला राष्ट्रवादी काँग्रेस पद अजित पवार गटाने त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्याक असेल, इथला दलित असेल, इथले मराठा समाज असेल, सर्व समाजातून या महायुतीला या ठिकाणी विरोध होत आहे आणि याची प्रचिती आपल्याला या येणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल याच्यात आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या माध्यमातून मी या सर्व अल्पसंख्याक बांधव असतील, दलित बांधव असतील, मराठा बांधव यांना मी सांगू इच्छितो की यापुढे आपण महायुतीच्या पाठीमागे राहू नका, कारण ही जी सरकार आहे हे भारतीय जनता पार्टी हे जातीवादी सरकार आहे, याच्या पाठी आपण उभा टाकू नये आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आणि पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपण महाविकास आघाडीला या ठिकाणी आपण निवडून द्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो।